आज सध्या आपण इथं हे तलावावर बघण्यासाठी आलतो, पण आता सध्या एप्रिल संपत आलाय, मे महिना बाकी आहे आणि जूनमध्ये कधी पाऊस पडेल सांगता येत नाही. आणि गावाभोवतालच्या विहिरी असतील, बोर असतील, म्हणजे जे काय जनावरांना माणसांना पाण्याचा जो काय पुरवठा आहे ते आता सध्या बहुतेक गावाभोवतालचा संपत आलेला आहे आणि संपल्यातच जमा आहे. त्याच्यामुळे हिथं जे अवैध पाणी उपसा आहे ह्या तलावावर आपण आता लक्षात आलं बघितल्यावर तर अवैध शेतीसाठी उपसा चालू आहे, तो तात्काळ बंद करून पाणी आरक्षित करावा. पण हे शासन आता इतकं चालू आहे तरी शासन काय करतं हेच कळाना. पुढे भविष्यात पाण्याची टंचाई जर आली तर त्याला जबाबदार कोण राहील? काय ना तुमचं? दादासाहेब खिल्लारे, पोखरी.